नमस्कार, मी ऋतुजा कदम आणि बुलेटिन मध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। सुरुवातीला बातमी नागपुरातून आहे। हिवाळी अधिवेशनासाठी सर्व आमदार नागपुरात असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज बौद्धिक आहे। संघ कार्यालयामध्ये भाजप आणि सेनेचे आमदार हजर राहणार आहेत। काही जण दाखल सुद्धा झालेले आहेत। मात्र अजित पवार आणि त्यांचे आमदार संघाच्या बौद्धिकाला जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरवर्षी हिवाळी अधिवेशनामध्ये एक सकाळ निर्धारित करून भाजपचे सर्व आमदार संघभूमीवर जातात। गेल्या वेळी सेनेचे काही आमदार देखील त्यांच्यासोबत होते। काही दिवसांनंतर एकनाथ शिंदे सुद्धा रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरामध्ये भेट देऊन आलेले होते। पण अजितदादा आणि त्यांच्या पक्षातील आमदारांनी या परंपरेमध्ये सहभागी होण्याचं टाळलेलं होतं। त्यामुळे यावेळी नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। आता भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार हे पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदेही पोहोचलेले आहेत। प्रवीण दरेकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता अजित पवार गटाचे आमदार आणि स्वतः अजित पवार हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी थोड्याच वेळात या बौद्धिकाला सुरुवात होणार आहे। अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरून या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन केलं जाणार आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या भूमिकेकडे आता सर्वांचं लक्ष असणार आहे। या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। अजित पवार गटाचे एकमेव आमदार या बौद्धिकला हजर आहेत। आमदार राजू कारेमोरे संघाच्या बौद्धिकला हजर असल्याची माहिती मिळतेय। अजित पवार यांच्यासोबत काही बोलणं झालेलं नाही। मी स्वतः बौद्धिकसाठी हजर झालोय अशी माहिती कारेमोरे यांनी दिली आहे। नाही, याची मला कल्पना नाही। तुम्हाला या ठिकाणी येण्यासाठी सूचना वगैरे दिली होती? नाही काय वाटतं इथं आल्यावर तुम्हाला काय एक आपला चांगला वातावरण आहे। मात्र मागील अधिवेशनात अजितदादा असतील, आपल्या पक्षाचे आमदार असतील, कोणी ज्या ठिकाणी आले नाही, टाळले। या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा मेळावा पार पडला रेशीमबाग मैदानात। जवळ सुद्धा ते आले नाही। मी आलो असतो त्याची माहिती राहिली असती। तर अजित पवार गटाचे एकमेव आमदार या ठिकाणी हजर झालेले आहेत। राजू कारेमोरे हे संघाच्या बौद्धिकला हजर आहेत। दरम्यान अजित पवार यांच्यासोबत काहीही बोलणं झालेलं नाही। मी स्वतः बौद्धिकसाठी हजर झालोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे अजित पवार आता दाखल होतात का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। दरम्यान अजित पवार गटाचे इतरही आमदार येतात का हे पाहायचं आहे। अजित पवार यांच्यासोबत काहीही बोलणं झालेलं नाही। मीच स्वतः आलोय असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान मंत्री आणि भाजप आमदार गणेश नाईक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। भाजपाचे नेते मंत्री गणेश नाईक आपल्या सोबत आहेत। आज हेगडेवार स्मृती स्थळाचं त्यांनी देखील दर्शन घेतलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, आपण बघतोय की आज भाजपाचे सगळेच आमदार मंत्री या ठिकाणी येत आहेत। काय तुमची भूमिका आहे? आज काय भावना आहेत? भाजपाचे नाही, महायुतीचे सगळे आमदार मंत्री सगळे या ठिकाणी येऊ लागलेले आहेत। ज्याने राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम हे उजागर केले अशा थोर जे विचारवंत आणि नेते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी सगळे इथे आलेले आहेत। आणि ते एक प्रकारचं प्रेरणा देणारं वातावरण आहे असं माझं मत आहे। तुम्ही महायुतीचा उल्लेख केला, मात्र राष्ट्रवादीचा एकही आमदार आतापर्यंत आम्हाला दिसून आलेला नाही। विचारधारा महायुतीत एकत्र जरी असले तरी विचारधारा थोड्या वेगवेगळ्या आहे असं म्हणता येईल। प्रश्न असं की कोणावर आपण काय म्हणजे बंधन सगळे घालू शकत नाही, परंतु माझ्या दृष्टिकोनातून महायुतीचे सर्वच आमदार येतील असं मला वाटतं। आपण बघतो या ठिकाणी प्रेरणा मिळते अशा पद्धतीने सगळ्याच आमदारांकडनं मंत्र्याकडनं सांगितलं जातं आणि राष्ट्रवादीचे आमदार देखील येतील असंही बोललं जाते। कॅमेरा पर्सन अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, नागपूर। तर संघ परिचय वर्गामध्ये येणाऱ्या आमदारांना आज मार्गदर्शन केलं जाणार आहे। संघातर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्यांसंदर्भात सुद्धा माहिती दिली जाणार आहे। इतरही काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केलं जाणार आहे। विविध आमदार या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत। खास करून शिवसेना आणि भाजप आमदार पोहोचलेले आहेत। मात्र अजित पवार गटाचे एकमेव आमदार या ठिकाणी हजर झाल्याचं पाहायला मिळतंय। दरम्यान मंत्री उदय सामंत सुद्धा संघ मुख्यालयामध्ये पोहोचलेले आहेत। त्यांनी यावेळी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात।
आपल्या सोबत मंत्री उदय सामंत आहे। सामंत साहेब, आज आपण संघभूमीवरती आला आहात। डॉक्टर हेगडेवार यांच्या स्मृतीचं दर्शन त्या ठिकाणी अभिवादन करण्यात आलंय। एकूणच किती महत्त्व या तुमच्या आणि भाजपाच्या जे एकत्रित आलेल्या विचारधारेत आजच्या दिवसाचं आहे? या संघभूमीतनंच हेगडेवारांनी हिंदुत्वाचा विचार हा देशभर पसरवलेला होता आणि आम्ही ज्यांच्या विचाराचा वारसा घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्यांचं नाव देखील हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे असं आहे आणि म्हणून या परिसराचं आणि आमचं नातं हे अतिशय अतूट असं आहे आणि याच्यातनं ऊर्जा घेऊन शिस्तबद्ध काम करावं यासाठीच एकनाथ शिंदे साहेबांसोबत आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या परिसराला आणि या समाधीला नतमस्तक होण्यासाठी इथं आलेलो। सर, प्रबोधन वर्ग देखील दरवर्षी आयोजित केला जातोय या ठिकाणी आणि प्रचारक असतील किंवा संघाचे जे मोठे पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून एकूणच जनहितासाठी काय करणं अपेक्षित आहे याबद्दल मार्गदर्शन केलं जातं। यावर्षी नेमकं एकूणच विचारधारा बघितली, त्यासोबतच लोकसभेचा विधानसभेचा प्रचार बघितला नरेंद्र मोदी यांचा, या अनुषंगानं काय विशेष मार्गदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे? त्याबाबत मार्गदर्शन झाल्यानंतर बोलणं उचित ठरेल, परंतु एक मात्र निश्चित आहे की ज्या भावनेनं आम्ही या ठिकाणी आलो आहे ती भावना वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराची आहे। त्यांचा उल्लेख तुम्ही केला की संघभूमीतनं हेडगेवारांनी देखील फार मोठी हिंदुत्वाची ज्योत संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये नेलेली होती आणि हा विचार अबाधित राहावा आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट की हा विचार सगळीकडे नेत असताना जो शिस्तबद्ध कारभार आहे, शिस्तबद्धता आहे, ती देखील ह्या परिसरातनं घ्यावी यासाठी आम्ही इथं आलो आहे। ज्यावेळी मार्गदर्शन होईल त्या मार्गदर्शनानंतर बोलणं उचित ठरेल की काय मार्गदर्शन। आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळी तुमच्या सोबत आला तर विकासाच्या मुद्द्यांवर एकत्रित आलं असं सांगण्यात आलं होतं, मात्र आज या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते किंवा आमदार दिसून येत नाही, फक्त विकासाच्या मुद्द्यावर एकत्रित आहेत आणि वैचारिक जे मुद्दा आहे त्यावरती एकमत नाही किंवा विचारधारा जी आहे हिंदुत्वाची त्यावर कुठे एकमत नाही राष्ट्रवादीचं तुमच्याशी, असं चित्र दिसतंय। पॉलिटिकल जो काय अजेंडा ठरवून अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेऊन आमच्यासोबत आहेत हा एक वेगळा राजकारणातला भाग आहे, परंतु त्यांनी या परिसरामध्ये यावं नाही यावं हा त्यांच्या पार्टीची पॉलिसी आहे, त्यांच्या विचाराची पॉलिसी आहे। त्याच्यातले देखील काही आमदार आम्ही आता इथं बघितलेले आहेत। त्याच्यामुळं विचारधारा कुणी कुठची स्वीकारावी आणि कुठच्या विचारधारेवर चालावं हा प्रत्येक पक्षाचा आणि त्या नेत्याचा प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही इथं आलो आहे, हे ऊर्जा नेण्यासाठी आलो आहे, हे पक्षापुरतं आमच्या बोलणं मर्यादित ठरेल। आपण बघतोय या ठिकाणी अजित पवार हे आमच्या सोबत राजकीय विचारधारेसोबत आले होते, मात्र वैचारिक विचारधारा त्यांची काय असावी याबाबत कोणावर बंधन नाही असं स्पष्ट उदय सामंत यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। अरविंद मोरेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, नागपूर।